नमस्कार. क्रिक कथा डगआउट मध्ये स्वागत आहे. विमेन्स T20 वर्ल्ड कप 12 जून पासून सुरुवात होत आहे. सगळं लक्ष पुन्हा एकदा भारतीय महिलांकडे जाणार आहे नक्कीच, कारण काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी वनडेचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. थोडं आपण बोलूयात काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या T20 सिरीज बद्दल. भारताने ती सिरीज हारली आहे, पण कमबॅक किती चांगल्या पद्धतीने करतात महिला आपल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर सुरुवात चांगली झाली होती, 1-0 अशी सुरुवात झाली होती, पण शेवटच्या 2 T20 मध्ये हार पत्करावी लागली होती. वर्ल्ड कपच्या दृष्टीने बघायला गेलं तर थोडंसं चिंतेचं कारण नक्कीच आहे, पण आय एम शुअर की मॅनेजमेंट त्या सगळ्या गोष्टी कव्हर अप करतील बाय द टाइम आपला T20 वर्ल्ड कप सुरू होतो. त्या T20 सिरीज मधनं काही पॉझिटिव्ह घ्यायचे झाले तर नंदिनी शर्मा एक आहे. दीप्ती शर्माचा फॉर्म अतिशय चांगला होता. हरमनप्रीत कौर स्वतः कॅप्टन 1.50 आहेत, चांगले रन्स तिने केलेले आहेत. स्मृती आणि शेफाली ह्या दोघींबद्दल खुद्द स्मृती सुद्धा बोलली की अजून जबाबदारी घेऊन त्या खेळणार आहेत आणि नक्कीच त्यांचं लक्ष पॉवर प्ले मध्ये जितक्या रन्स करता येतील तितक्या करण्याकडे असणार आहे. मी एक थोडंसं बोलीन म्हणजे रिचा घोष बद्दल. काही दिवस आपण बघतोय की रिचाशी बॅट जरा कमी बोलतीये, कारण ही अशी एक प्लेअर आहे ना की ती समोरच्या टीमला कळायच्या आत मॅचचं सिनारिओ बदलून टाकू शकते. म्हणजे तिच्याकडचे जे शॉट्स आहेत, तिच्याकडची जी पॉवर आहे ती आणि करेक्ट वापरते. म्हणजे शेवटच्या 5 ओव्हरमध्ये म्हणा किंवा 7 ओव्हरमध्ये म्हणा, रिचा आली की काही ना काही धुमाकूळ नक्कीच होऊ शकतो. अजून 2-3 प्लेअर बद्दल मी बोलीन आणि ते म्हणजे रेणुका सिंग ठाकूर. अजून मॅच एकही खेळलेली नाहीये, पण आय एम शुअर ती किती डेंजरस आहे, तिची स्विंग बॉलिंग काय काय करू शकते हे आपल्याला माहिती आहे. नंदिनी शर्मा नवीन पेस बॉलर आहे, आल्यापासून विकेट्स घेतेय. 3 घेतल्यात सुरुवातीच्या मॅचला, 1-2 विकेट्स नक्कीच घेतेय. आणि अरुंधती रेड्डी चांगला इम्पॅक्ट आहे, विकेट टेकिंग बॉलर आहे. थोडेसे रन्स कधी कधी जास्ती देते, पण विकेट्स नक्की घेते. आणि एक प्लेअर जो आपल्याला अजून बघायला मिळालं नाही, पण मला पर्सनली विचाराल तर राधा यादव. मला तिला प्लेइंग 11 मध्ये खेळायला नक्की आवडेल. त्याचं कारण म्हणजे तिची फिल्डिंग आणि ऑलराऊंड कॅपॅसिटी जी आहे. म्हणजे बॉलिंग तितकीच चांगली करते, बॅटिंग ही खालती लोअर मिडल ऑर्डरला येऊन चांगली मारू शकते, आणि फिल्डिंग बद्दल तर आपण म्हणजे बोलू तेवढं थोडं आहे. त्यामुळे राधा यादवला कदाचित वॉर्मअप गेम्स जे उद्यापासून चालू होत आहेत भारताचे, पहिला वॉर्मअप गेम आहे वेस्ट इंडिज बरोबर आणि दुसरा आहे इंग्लंड बरोबर. सो ह्या 2 गेम्समध्ये थोडंसं प्लेइंग कॉम्बिनेशन अजून काय काय होतंय हे बघायला मिळू शकतं आपल्याला. जे की हरमनने आधीच सांगितलं की ते बऱ्यापैकी शुअर आहेत की त्यांचं प्लेइंग 11 काय असणार आहे वर्ल्ड कप मधलं. पण नक्कीच हा वॉर्मअप गेम्स जे असतात ते खूप महत्वाचे असतात. एक तर तो फील येतो जो वर्ल्ड कप सुरू झालाय, आपण वर्ल्ड कपचे वॉर्मअप गेम खेळतो त्याचा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला 2 गेम्समध्ये जर काही बॅटिंग ऑर्डर मध्ये कुणाला अजून बघायचं असेल म्हणा की वरती पाठवून बघायचं असेल किंवा दुसऱ्या कोणाला टेस्ट, तर हे एक वॉर्मअप गेम मध्ये करू शकतो तुम्ही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी नक्कीच बोलीन म्हणजे याष्टिका भाटिया 18 महिन्यांनंतर T20 मध्ये कमबॅक केलेला आहे. अतिशय अवघड असतं जेव्हा आपण एक इंजुरी मधनं कमबॅक करतो, आणि तिचा कमबॅक कमाल झालेला आहे. सुरुवातीला येऊन 50 धावा ठोकलेल्या आहेत. म्हणजे आता मी म्हणेन की भारताकडे असं एक ऑप्शन आहे की लेफ्टीला लेफ्टी रिप्लेस करायला आणि रायटीला रायटी रिप्लेस करायला जेमिमा. सो ह्या 2 ऑप्शन्स वन डाऊन साठी अतिशय छान आहेत. मध्ये त्यांनी इंग्लंड सिरीजला भारती फुलमालीला सुद्धा मिडल ऑर्डरला ट्राय केलं होतं. सो ओव्हरऑल जरी इंग्लंड सिरीज हरली असेल तरी सुद्धा कमबॅक चांगला होईल, आणि आय एम शुअर की भारतीय महिला पुन्हा एकदा ट्रॉफी उचलायला स्टेजवर नक्की जातील. पाहत राहूया आणि विमेन इन ब्ल्यूला चीअर करत राहूया. थँक्यू.